नमस्कार मंडळी, उठले का? अरे वा, उठलेत ना. चला मग नाश्ता करायला घ्या. नाश्त्यासाठी मी तर आज बनवलेले दलिया खीर. तर तुम्ही काय केलेलं आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि नसेल केले ना, चला तर मग पटकन असा आता कुकर घ्या आणि अशी मस्त अशी दलियाची खीर करायला घ्या. गॅस पेटवला का? पेटवला बाबा, मी तर पेटवला, तुम्ही पण पेटवा. कुकर ठेवला. कुकरमध्ये 1 चमच्याभर तूप घातलं. तूप घाला आणि सगळीकडे पसरवा ते. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दलिया. 1 वाटी दलिया मी घातला आहे. मस्त खमंग असा आणि सोनेरी रंगावर होसतर परतवून घ्यायचा. अगदी मिडियम फ्लेमवर परतवायचा, म्हणजे जळणार पण नाही आणि चवीला पण छान लागेल. आता याच्यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी घालायचं आहे डायरेक्ट. आता इथे आपण दूध घालणार आहोत. सुरुवातीला आपण म्हणजे बघा 2 वाट्या दूध, 1 वाटी पाणी घातलेलं आहे. कारण कसं, जास्त जर घातलं तर कुकरच्या बाहेर येईल, म्हणून म्हटलं आता इथे आपण 3 वाट्या सगळं प्रमाण वापरलं, म्हणजे 2 वाट्या दूध, 1 वाटी पाणी. आता मिक्स केलं आणि आता त्याच वाटीने, सारख्याच वाटीने साखर घातली. चवीला मस्त असं सगळ्या दलियामध्ये साखर घुसेल आणि ज्युसी पण होईल. साखर मस्त एकेका दाण्यात लागेल. वेलची पूड मात्र घालायला विसरू नका हां. घातलीत, मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावलं. झाकण लावून 3 शिट्ट्या घेतल्या. दलिया मस्त शिजून झाला आहे. पण हा दलिया ना घट्ट दिसतोय ना, बघू शकता, असा खिचडीसारखा झाला आहे. तर मग आता याला आपल्याला पातळ खीर करायची आहे. जसे तांदूळ शिजून आपण खीर करतो तशी 1 वाटी पुन्हा पाणी घातलं आणि दूध घातलं. मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर थोडंसं त्याला पुन्हा आपण 15 मिनटं मस्त असं मिडियम फ्लेमवर शिजवणार आहोत. म्हणजे झाकण आता लावायचं नाही, नाहीतर काय ओतून जाईल. कुकरमधून ओतून जाऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासून थोडं थोडं सगळं वापरलं. मस्त असं पातेल्यात आता सर्व केलं. तुम्ही वाटीमध्ये घ्या, वाडग्यामध्ये घ्या, नाही तर डिशमध्ये घ्या. मात्र चवीला भन्नाटच लागणार बरं का. मी केलेला हा नाश्ता तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर सबस्क्राईब करा पटापट. केलं का? अरे वा, थँक्यू हां. चला मग पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये.